एक ह्युमन बीइंगशी आपण डील करतोय आणि प्रत्येकाचे प्रॉब्लेम आणि टेकिंग अ होलिस्टिक पर्स्पेक्टिव्ह कसा घेता येतो छान आणि आपल्याला कसा डिफरन्स क्रिएट करता येतो हे मी ऑस्ट्रेलियात शिकले पूर्णपणे. आणि स्वतःची पण जर्नी त्या दौऱ्यान जे मी स्ट्रगल्स वॉट एव्हर आय वेंट थ्रू पर्सनली प्रोफेशनली, कारण इट वॉज नॉट इझी. म्हणजे टू कम फ्रॉम एन इंडियन बॅकग्राऊंड, सेटल, गिव्ह एक्झाम्स विथ चिल्ड्रन, मॅनेज ऑन बाय माय सेल्फ वॉज नॉट इझी. SMS Productions निर्मित जर्नी. आले मग सो आय टूक अप दिस पोस्ट. सो काहीच नव्हतं इथे. देयर वॉज नथिंग लाईक सेंटर फॉर इमोशनल वेलबिंग, ABCD काहीच माहिती नव्हतं. सो राईट फ्रॉम सेटिंग अप द प्रोटोकॉल्स टू, नशिबाने आय जॉईन्ड इन जून. So June was a time when students actually join campuses. So I was visiting one campus to the other and connecting with students and trying to understand की इथले problems आता काही वेगळे आहेत का ऑस्ट्रेलियापेक्षा. तर काहीच वेगळे नाही आहेत. The same problems that were there in Australia. We are such a globalized world now that the same unfortunate issues are absolutely there in high proportions even in our population. So I said इथे तर खूप स्कोप आहे करायला काय 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 काय. So 2018 June I joined. 2018 ऑगस्टमध्ये सेंटर प्रॉपर एस्टॅब्लिश झालं. आय रिक्रुटेड अ टीम ऑफ 6 people ओनली दॅट टाईम, 6 psychologists, अँड वी डिफाईन्ड आर processes, our systems, and there were proper forms that were created for students to fill in. And we started. And within 6 months, you won't believe, our psychologists were flooded with sessions. I thought didn't have time only to give psychiatry appointments. इतकी नीड होती. सो अँड मॅनेजमेंट वॉज सीईंग की मुलं आर बेनिफिटिंग. फॅकल्टीचा वर्कलोड कमी होतो आहे कारण त्यांचे जे इश्यूज होते नाव दे आर इझिली एबल टू रिफर टू अस. आणि कारण हे जे डिसिप्लिनरी इश्यूज किंवा सबस्टन्स यूज रिलेटेड इश्यूज किंवा कोणीतरी डिस्ट्रेसमध्ये दिसतं आहे स्टुडंट, वी डोंट नो हाऊ टू हँडल, रिफर टू सेंटर फॉर इमोशनल वेलबिंग असं व्हायला लागलं. So management it was not at all difficult for us to convince the management that we need more manpower to run this. Within a year, our center expanded and today we are running at 36 psychologists with 2 psychiatrists. So we've expanded the scope of services like anything. Then COVID happened, 2020. And COVID मध्ये actually one very unfortunate incident happened. There was a suicide on one of our hostels. आणि माहितीच नव्हतं की मुलं गेलीच नाही आहेत घरी. देवर 6 students who were left stranded in the hostels. आम्हाला काय वाटलं की सगळी मुलं घरी गेली, लॉकडाऊन झालं. पण त्या लॉकडाऊनच्या दरम्यान ती 6 मुलं अडकली आणि त्याच्यातल्या एका मुलीने शी एंडेड हर लाईफ बाय सुसाईड. सो दॅट रिअली शुक मी. म्हणजे मला एवढं वाईट वाटलं त्या इन्सिडेंट नंतर की आपल्या सर्व्हिसेस असूनसुद्धा असं काहीतरी होतं आहे. म्हणजे आय रिअली दॅट अगेन आय वुड से की we called a team meeting immediately Google वरती and said की नाही, this is unacceptable. We have to be able to reach out. तर मग आम्ही ऑनलाईन वेबिनार्स, ऑनलाईन सेशन्स चालू केले मुलांसाठी. वी रीच्ड आउट टू ईच अँड एव्हरी स्टुडंट कुठेही असू देत ते. वी स्टार्टेड ऑफरिंग देम सेशन्स आणि दोज वर रिअली इम्पॅक्टफुल. म्हणजे त्याचे रिझल्ट्स आम्हाला कोविड नंतर मिळाले की वेन दे केम बॅक दे जो रेझिलियन्स जो पाहिजे होता तो डेव्हलप करण्यामध्ये आम्हाला खूप मदत झाली. सो कोविड नंतर असंही झालं की मुजुमदार सरांनी मला एक दिवस बोललं. मुजुमदार सर इज आर फाउंडर ऑफ सिम्बायसिस, इज करंटली इन हिज 90s अँड ही इज अ रिअल विजनरी. त्यांनी मला बोलवलं आणि ते म्हणाले, गिरिजा मला क्लिअरली दिसतं आहे की मेंटल हेल्थ इज गोइंग टू बी द नंबर 1 प्रॉब्लेम वेन इट कम्स टू हेल्थ. अँड ही सेड का मला असं वाटतं आहे की मी आत्ताच एक पुस्तक वाचलं आणि त्याच्यात इट वॉज रिलेटेड टू हार्ट डिसीजेस इन अमेरिका, बट दॅट कार्डिओलॉजिस्ट देअर हॅड ऑल्सो सेड की स्ट्रेस इज द नंबर 1 कॉन्ट्रीब्युटर टू हार्ट डिसीज. अँड वॉट अमेरिकन्स आर रिअली स्ट्रगलिंग विथ इज नॉट हार्ट डिसीज, इट इज लोनलीनेस दॅट इज किलिंग देम. अँड आय कॅन क्लिअरली सी दॅट हॅपनिंग इन 5 years in India also. And he said की यू ऑलवेज टेल मी तुझे बरेचसे टॉक्स ऐकलेस, तू म्हणतेस की मेंटल हेल्थ प्रोफेशनल्स खूप कमी आहेत इंडियामध्ये. देयर इज अ ह्यूज गॅप की सायकॅट्रिस्ट सायकॉलॉजिस्ट खूप कमी आहेत. सो वाय कांट वी कम, वी आर एन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, वाय कांट वी कम अप विथ एज्युकेशनल प्रोग्राम्स दॅट विल ब्रिज दिस गॅप. आता मी आय एम अ कोर क्लिनिशियन, अकॅडमिक्स हॅज नेव्हर बीन माय फोर्टे. तर आय वॉज थ्रोन अ बॅक. आणि आता मुजुमदार सर सांगतायत काय, म्हटलं ओके सर मी विचार करते अँड आय विल गेट बॅक टू यू.
कॉल्ड अ टीम. आय सेड असं असं सर म्हणाले तर काय करायचं. सो आमचं विचारसरणी बघा किती लिमिटेड आहे आणि मुजुमदार सर कुठे आणि आम्ही कुठे. आमची पोहोच सर्टिफिकेट कोर्सेस आणि डिप्लोमा कोर्सेसपर्यंत होती. तर आम्ही ते डिझाईन पण केलं. म्हटलं सरांना भेटायचं तर काहीतरी कॉन्क्रीट प्लॅन घेऊन गेलं पाहिजे. तर वी क्रिएटेड सम सर्टिफिकेट प्रोग्राम्स अँड डिप्लोमा प्रोग्राम्स अँड वेंट बॅक टू हिम. त्यांनी ते क्षणभर बघितलं, ते पॉज केलं त्यांनी आणि त्यांची आय एम अ गुड ऑब्झर्वर बिंग अ मेंटल हेल्थ प्रोफेशनल. तर मी सरांना नेहमी कीनली ऑब्झर्व करायचे. तर मुजुमदार सरांना भेटले. त्यांनी 2 मिनटं तो पेपर बघितला आणि डोळे मिटले आणि ते मला म्हणाले, सर म्हणाले, अगं गिरिजा, तू स्वतःलाच कॉन्ट्रॅडिक्ट नाही का करतेस. तू म्हणतेस की असे लोक आहेत पण त्यांना काही व्हॅलिड लायसन्स नाही आहे किंवा काही सॉलिड फाउंडेशन नाही आहे. वाय डोंट यू कम अप विथ अ डिग्री प्रोग्राम. सर डिग्री प्रोग्राम म्हटलं मला माहिती पण नाही हो सर कशा. तू त्याची काळजी तू करू नको, ते तुला हेल्प करतील अकॅडमिक्स डिपार्टमेंट वगैरे. आय वॉन्ट यू टू कम. आपण आज या तारखेला भेटतोय. 1 month लेटर आय एम बुकिंग 1 अपॉइंटमेंट विथ यू. 18th ऑफ दिस नेक्स्ट मंथ यू विल कम अप विथ अ डिग्री प्रोग्राम. म्हटलं क्लीन बोल्ड. म्हटलं आता काय करावं. बरं टीम मीटिंग बोलवली. म्हटलं असं असं करायचं आहे. मग आता ब्रेन स्टॉर्मिंग सेशन एक घेतला आणि वी डिसाइडेड की आपण गॅप्स फाइंड आउट करूया, एज्युकेशनमधल्या गॅप्स फाइंड आउट करूया इन द फील्ड ऑफ सायकॉलॉजी. आणि काय झालं ना की वाईल आय वॉज रिक्रुटिंग फॉर सेंटर फॉर इमोशनल वेलबिंग मी बरेच सायकॉलॉजिस्टना इंटरव्ह्यू करायचे. आणि तेव्हा मला एक नेहमी खटकायची गोष्ट की वेन आय यूज टू गिव्ह देम केस सिनॅरिओज ना, तर तेव्हा कुठेतरी ते म्हणजे क्लिनिकल एक्सपोजर एवढं नव्हतं हे मला जाणवलं की थिअरी खूप शिकवली जाते आपल्याकडे पण प्रॅक्टिकल नॉलेज किंवा एक्सपिरियन्शियल लर्निंग हा कंपोनंट खूप वीक आहे. कारण कुठलंच सायकॉलॉजी कॉलेज कुठल्याही मेडिकल कॉलेजबरोबर ॲफिलिएटेड नाही आहे किंवा कुठल्या क्लायंट पॉप्युलेशन बरोबर किंवा कुठल्या सेंटर बरोबर ॲफिलिएटेड नाही आहे आणि त्यामुळे ते क्लिनिकल एक्सपोजर नाहीच आहे त्यांना. त्यामुळे हा मला गॅप प्रकर्षाने जाणवला. मग मी म्हटलं की चला तुम्ही BA सायकॉलॉजीचे करिक्युलम्स घेऊन येऊया, आपण काय शिकवतात एक्झॅक्टली ते करिक्युलम स्टडी करूया. मग ते गॅप्स आम्ही आयडेंटिफाय केले अँड वी सेड की आवर प्रोग्राम विल नॉट बी अ सायकॉलॉजी प्रोग्राम. आवर प्रोग्राम विल बी समथिंग that will not only help the students to understand the science behind the mind but will be able to apply that science in real life situations. तरच त्याचा उपयोग आहे, अदरवाईज देयर इज नो प्रॅक्टिकल यूज ऑफ इट. मग वी डिसाइडेड की आपल्या प्रोग्रामचं नाव BSc इन मेंटल हेल्थ असेल, कारण मेंटल हेल्थ इज मोर डायव्हर्स. इट इंटरसेक्ट्स विथ ईच अँड एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ युअर लाईफ, इजंट इट. मेंटल हेल्थ कुठल्याही फील्डमध्ये ॲप्लिकेबल आहे. सो वी सेड की विल कम अप विथ BSc इन मेंटल हेल्थ. आणि आमचं करिक्युलम आम्ही असं डिझाईन केलं की फर्स्ट इयर विल बी बेसिक कोर्सेस इन सायकॉलॉजी अँड देन फ्रॉम सेकंड इयर ऑनवर्ड्स हिस्ट्री टेकिंग कशी करायची, मेंटल स्टेटस एक्झामिनेशन कसं करायचं, सायकोपॅथॉलॉजी कशी ओळखायची आणि ओळखून ॲज अ काउन्सिलर तुमचा रोल काय आहे, हे क्रायसिस मॅनेजमेंट कसं करायचं, की कम्युनिटीमध्ये कोणीतरी एकदम डिस्ट्रेस्ड आहे किंवा सुइसाईडला आहे तर ह्याला ओळखायचं कसं, त्याला मॅनेज कसं करायचं आणि कुठल्या प्रोफेशनलला रिफर करायचं, हे कुठेच शिकवलं जात नाही, हे प्रॅक्टिकल नॉलेज. तर हे आपण करिक्युलममध्ये इन्क्लूड करूया. त्यांना 2 इंटर्नशिप्स आम्ही ठेवल्या ॲट बॅचलर्स लेवल ओनली. अलॉंग साईड मला असंही जाणवलं की रिसर्च इन आवर फील्ड इज लॅकिंग, की एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिसेस खूप कमी आहेत. सो वाय डोंट वी इनकॉर्पोरेट रिसर्च. आणि त्याचबरोबर सिम्बायसिसचंही कल्चर बदलत गेलं की सिम्बायसिस बिकेम अ व्हेरी रिसर्च इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटी. सो ते नॅचरलीच आलं, ऑर्गॅनिकलीच डेव्हलप झालं की आमच्या प्रोग्राममध्ये सुद्धा रिसर्च विल बी अन इंटिग्रल कंपोनंट फॉर आवर बॅचलर्स प्रोग्राम. आणि एव्हरी स्टुडंट हू कम्स फॉर अ प्रोग्राम विल डू सम रिसर्च प्रोजेक्ट ॲट देअर कपॅसिटी, विल हँड होल्ड देम. मग ते दॅट बिकेम अ पार्ट ऑफ द करिक्युलम. वी वेंट टू मुजुमदार सर आफ्टर ए मंथ अँड ही सेड ग्रेट करिक्युलम. एक्सपर्ट्सना पण बोलवलं होतं, एक्सटर्नल एक्सपर्ट, अँड दे रिअली लव्ड आवर करिक्युलम अँड दे सेड दिस इज द नीड ऑफ द आवर, दिस इज द राईट टाईम. पोस्ट कोविड जेव्हा आपल्याला दिसत होतं की एव्हरी इंडिव्हिज्युअल बी फ्रॉम एनी सोशिओ इकॉनॉमिक बॅकग्राऊंड एक्सपिरियन्स डिस्ट्रेस्ड ॲट सम पॉईंट इन देअर लाईफ, this became the need of the hour. So 2022 we launched our academic program. 2022 we also launched a peer support program which we called तेव्हा MH चॅम्पियन्स म्हणायचो आम्ही, मेंटल हेल्थ चॅम्पियन्स. कारण आम्हाला रिअलाईज झालं की काउन्सिलर्स कितीही वाढवत जा टीममध्ये, नीड तितकीच वाढते आणि वी आर नॉट एबल टू रीच टू ईच अँड एव्हरी स्टुडंट. सो देन वी सेड की द बेस्ट थिंग हिअर इज टू बी एबल टू कनेक्ट अ स्टुडंट विथ अ स्टुडंट.
So then we launched this 1 year peer support program, which was a voluntary program. Students who felt they are good advocates for mental health or who feel ki they can help others volunteered. आम्ही त्यांना इंटरव्ह्यू केलं, एक सिलेक्शन क्रायटेरिया एस्टॅब्लिश केला अँड वी टूक देम ऑन बोर्ड. अँड वॉट वी डू फॉर देम इज वी ट्रेन देम थ्रू द इयर. आम्ही त्यांना 4 ट्रेनिंग्स देतो. एक सायकोलॉजिकल फर्स्ट एड ट्रेनिंग देतो, एक स्ट्रेस मॅनेजमेंट देतो, एक बेसिक लिटरसी इन डिप्रेशन अँड एन्झायटी आणि एक इमोशनल इंटेलिजन्स. हे 4 मॉड्यूल्स आम्ही त्यांच्यासाठी घेतो. आता ह्याची आयडिया पण कशी आली तर आम्ही फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम पण करतो. आणि आमचा फर्स्ट फॅकल्टी प्रोग्राम आम्ही 2018 जेव्हा आम्ही जस्ट सेंटर एस्टॅब्लिश केलं होतं तेव्हा आम्ही अंडरस्टँडिंग मी अंडरस्टँडिंग यू असा एक मस्त EQचा वर्कशॉप डेव्हलप केला. आणि तेव्हाची माझी ती ओरिजिनल टीम होती ना, आय स्टील व्हेरी फॉन्डली रिमेंबर देम. आय एम व्हेरी ग्रेटफुल टू देम फॉर दॅर कॉन्ट्रीब्युशन. कारण एकदम डायनामिक टीम होती आणि young minds na, and it's very interesting to work with young people. It actually keeps you young. This is also a learning that I have. They came up with such great ideas. आम्ही मस्त रोल प्लेज, बॉलिवूडचे सॉंग्स, व्हिडिओज इन्कॉर्पोरेट करून ते वर्कशॉप आम्ही फॅकल्टीसाठी घेतलं. आणि आत्तापर्यंत ना फॅकल्टीसाठी जे वर्कशॉप्स होत होते ते सगळे असे खूप हाय लेवल इंटेलेक्च्युअल. आणि दिस वॉज द वर्कशॉप विच दे एन्जॉयड सो मच अँड दे लर्न्ड ऑल्सो लॉट. कारण माइंडबद्दल कोणीच बोलत नाही. हाऊ टू मॅनेज इमोशन्स कोणाला शिकवलं जात नाही. इमोशनल वोकॅब्युलरीज आपली इतकी लिमिटेड आहे की वी रिअलाइज की दिस इज अगेन समथिंग विच इज अ निश एरिया विच वी कॅन ॲब्सोल्युटली वर्क इन. आणि आय ऑल्सो रिअलाइज माय ओन स्ट्रेंथ्स थ्रू ऑल ऑफ दिस की आय एम व्हेरी गुड इन कंडक्टिंग. आय एम एबल टू कनेक्ट विथ पीपल रिअली वेल. आय एम एबल टू अंडरस्टँड अँड पिक cues from them very well, and my workshop conducting capacity I realized की is good. माझं नाव डॉक्टर गिरिजा महाले. मी एक मानसोपचार तज्ज्ञ आहे.